राज्याच्या आरोग्य विभागातील रुग्णालय सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाईत यांच्यासह तिघांच्या पथकाने इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील सोयी सुविधांची तसंच नर्सिंग कॉलेजच्या जागेची पाहणी केली। यावेळी गोलाईत यांनी रुग्णालयात आवश्यक सोयी सुविधांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। इचलकरंजी इथं आयजीएम रुग्णालयातील दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी आणि आवश्यक सोयी सुविधांसाठी लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली होती। बैठकीत आमदार आवाडे यांनी आयजीएम रुग्णालयाला अत्यावश्यक सेवा सुविधा, औषधांचा पुरवठा आणि त्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। त्यानुसार मुंबईहून राज्याच्या रुग्णालय सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाईत, उपसंचालक डॉक्टर पुरुषोत्तम मडावी आणि प्रशासकीय अधिकारी भाऊ सिनलकर यांनी आयजीएममधील सोयी सुविधांची तसंच 40 विद्यार्थी क्षमतेच्या नर्सिंग कॉलेज जागेची पाहणी केली। यावेळी औषधाचा तुटवडा असल्याचं जाणवल्यानं अतिरिक्त शल्यचिकित्सकांना औषध पुरवठ्याबाबत आदेश दिले। या रुग्णालयात एमआरआय सुविधेसह आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असून नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपलब्ध होणार असल्यानं सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असल्याचं सिनलकर यांनी सांगितलं। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, डॉक्टर सुनीता थोरात, डॉक्टर भाग्यरेखा पाटील उपस्थित होत्या।